नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे सत्यानाश झाला. आता तुमच्या मनामध्ये जर नेहमीप्रमाणे प्रश्न निर्माण होत असेल तर मित्रांनो, सत्यानाश हा मराठी शब्द आहे. सत्यानाश म्हणजे वाटोळं झालं, पालत्या गड्यावर पाणी, त्याला असंही आपण म्हणू शकतो. आणि मग आजचं जे आपलं कॅप्शन दिलंय आपण, सत्यानाश झाला, हे काय संदर्भ आहे, असं कोण म्हणतंय, का म्हणतंय, या सर्व प्रश्नाची उत्तरं मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे. तर हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि तत्पूर्वी मागचा जो व्हिडिओ होता आपला की एक काँग्रेसी सोंगाड्या, त्या व्हिडिओला आपण भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपणा सर्वांचा अगदी मनपूर्वक आभार मानतो. आणि मित्रांनो, चला तर आजचं आपलं जे कॅप्शन आहे सत्यानाश झाला असं कोण म्हणतंय. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर साधं सोपं सरळ आहे मित्रांनो. मी असं म्हणत नाही, पण ते सर्व जर बघितलं, ऐकल्यानंतर, मग ते व्हिडिओ ऐकल्यानंतर मलाही वाटते की अगदी बरोबर आहे. त्यांनी जो शब्द प्रयोग केला सत्यानाश झाला, तो 100% खरा आहे. असं का म्हटलं जाते, या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जे आहेत बाळासाहेब आंबेडकर यांनी 19 जुलै 2024ला नांदेड या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये परिस्थिती जर शांत करायची असेल, दोन समाजामध्ये जर दुही निर्माण होत असेल, असंतोष निर्माण होत असेल, त्याचा भडका जर होऊ द्यायचा नसेल, तर कोणीतरी पुढं आलं पाहिजे आणि या लोकांना हे गोष्ट समजून सांगितली पाहिजे. यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी या 19 जुलै 2024ला नांदेड या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. आणि त्या पत्रकारांना जे समजून सांगत असताना एका पत्रकाराने विषय विचारला की असं काय, हा कोणता पक्ष आहे. आणि मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हवं का सत्यानाश झाला, सत्यानाश ऐकलं. याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलंय सत्यानाश झाला. आणि हो मित्रांनो, मी सुद्धा आता असंच म्हणतोय की हो, सत्यानाश झाला. आता काय संदर्भ, याचा संदर्भ काय, तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 2016 पासून 17 पर्यंत मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघालेत, 50-55 मोर्चे निघालेत. त्यानंतर ज्यावेळेस आरक्षण 5 मे 2021ला हे कॅन्सल झालं किंवा सुप्रीम कोर्टाने बरखास्त केलं, त्यानंतर पुन्हा जरांगे पाटलांच्या अध्यक्षतेखाली म्हणा किंवा जरांगे पाटलांनी पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून अंतरवल्ली सराटी या ठिकाणी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. दरवेळी सरकारने त्यांना आश्वासने दिली, वेळकाढूपणा केला, परंतु त्यामधून आरक्षण मात्र अजब तागायत अजूनही मिळत नाहीये. आणि मग यानंतर जरांगे पाटलांनी, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतोय, 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही. ऐका मी काय सांगतोय, सुधारले तर सुधारले, नाही सुधारले तर 288 पाडणारे बे 288 आणि मुंबईला बी जाणार मराठी. जरांगे पाटलांनी अशी भूमिका घेतली की आता हा शेवट आहे, 13 जुलै 2024ला तुम्हाला शेवटचा अल्टिमेटम देतोय आणि आरक्षण जर नाही मिळालं तर मी पुन्हा 20 जुलै 2024ला उपोषणाला बसेल आणि ते उपोषणामध्ये मी अमर उपोषण करणार आहे, म्हणजे उपोषण सोडणारच नाही, कारण आरक्षण दिलं पाहिजे. आणि आरक्षण कोणतं, तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचंय. आणि ओबीसीतून आरक्षण देत असताना सगळे सोयरे जो GR आहे तो सुद्धा लागू करायचा आहे. या दोन गोष्टी मान्य केल्या पाहिजे सरकारने, म्हणून जरांगे पाटलांनी ही घोषणा केली. आणि त्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मग ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला.
कारण मित्रांनो, ओबीसींना जे आरक्षण मिळाले ते 1990ला मिळालं आहे आरक्षण. आणि जर मग 1990ला हे आरक्षण मिळालं असेल तर ते आरक्षण मिळाल्यानंतर आता जे काही ओबीसी मध्ये थोडेसे काही चालू झाली प्रगती, ती प्रगती किती मोठ्या प्रमाणात आहे का? अजिबात नाहीये. परंतु आता मात्र गरीब मराठा असेल तो सुद्धा आरक्षण मागतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होते. ओबीसी विरुद्ध मराठा, मग तो समाज असेल, राजकीय नेते असतील, कार्यकर्ते असतील, असा संघर्ष उभा राहताना दिसतोय. आणि अशी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये काही गोष्टी नमूद केल्या. त्या गोष्टी काय आहेत तर फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये जो काही वंचित बहुजन आघाडी आहे त्यांनीच फक्त मराठा समाजाच्या आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट मांडलेली. या दोघांनीही या प्रश्नावरती आपली भूमिका मांडली नाही. प्रश्न हा आहे की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं, ही जी मागणी आहे, आणि दुसरी मागणी जी आहे सरसकट सगळे सोयऱ्यांना सुद्धा ती लागू व्हावी, वंचित बहुजन आघाडीशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाने भूमिका घेतलेली नाही. आणि आपली भूमिका मांडत असताना त्यांनी मराठा समाजाचं जे आरक्षण आहे त्यांना सेपरेट मिळालं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीला सेपरेट असलं पाहिजे आणि सगळे सोयऱ्याचा प्रश्न यामध्ये येत नाही, स्पष्ट भूमिका मांडली. परंतु यावर महाराष्ट्रामध्ये सध्या राज्य करणारा म्हणजे शिंदेची काँग्रेस शिवसेना असेल, पवारांचा जो राष्ट्रवादी आहे तो असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल, बीजेपी असेल, हे कोणत्याही पद्धतीची भूमिका घ्यायला तयार नाहीत. फक्त वेळ काढूपणा करतायत. आणि या प्रश्नावर विरोधी पक्ष जो आहे म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस पक्ष, हा विरोधी पक्षाने तरी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं पाहिजे आणि मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा प्रश्न जो चाललाय तो सोडवला पाहिजे. परंतु सर्वच पक्ष म्हणजे सत्ताधारी असेल किंवा विरोधी असेल, सर्वच पक्ष गप्प बसतायत. आणि ते गप्प का बसतायत तर महाराष्ट्रामध्ये जो काही मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे, या मराठा समाजाच्या मतावर या पक्षांचं राजकीय अस्तित्व टिकून आहे. आणि मग आता मराठा समाज जरी ओबीसीतून आरक्षण मागत असेल आणि दोघांमध्ये संघर्ष म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निर्माण होतोय, परंतु सत्ताधारी किंवा विरोधक कोणीही बोलायला तयार नाही. आणि मग ती भूमिका मांडत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडी आपली स्पष्ट भूमिका मांडते. आणि मग सर्व छोट्या छोट्या संघटना ओबीसींच्या घेऊन बाळासाहेब आंबेडकर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढतायत. आणि ती यात्रा 25 तारखेपासून म्हणजे 25 जुलै 2024 ते 7 ऑगस्ट 2024 पर्यंत या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून जाते. मी तुम्हाला ते दाखवतोय चार्ट, तो बघा. आणि मग ही यात्रा जात असताना ते लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार आहेत की हे आरक्षण जे आहे हे त्यांचं आरक्षण त्यांना सेपरेट राहू द्या आणि मराठ्यांचं आरक्षण जे आहे ते मराठ्यांचं आरक्षण त्यांना सेपरेट असलं पाहिजे. आणि मग यावर पत्रकारांशी संवाद साधत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी वाक्य असं वापरलंय की या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये असलेला राष्ट्रवादी पक्ष जो आहे अजित पवारांचा असेल किंवा शरद पवारांचा असेल, हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे. तो गरीब मराठ्यांना आरक्षण मिळो की न मिळो त्यावर ठाम भूमिका घेतच नाहीये. दुसरं जर बघितलं तर काँग्रेस आहे. काँग्रेसमध्ये सुद्धा श्रीमंत मराठेच आहेत आणि ते सुद्धा हे जो काही गरीब मराठा आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतोय याची भूमिका घ्यायला तयार नाहीये. आणि तिसरं जर बघितलं तर तिकडे भारतीय जनता पार्टी जो आहे, हा भारतीय जनता पार्टीबद्दल बाळासाहेब बोलताना असं सांगतायत की भारतीय जनता पार्टी जी RSS प्रणीत आहे आणि ती RSS प्रणीत असलेली भारतीय जनता पार्टी हा तर वैदिक
किंवा होम हवन करणारा, पूजा अर्चा करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे, म्हणजेच तो भट ब्राह्मणांचा पक्ष आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आणि मग अशा पक्षाची भूमिका जर पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे की सर्व जे काही थर आहेत खालचे, आपली जी सिस्टीम आहे चातुर्वर्ण्याची, ती जर बघितली तर सर्वात वर जर बघितलं तर ब्राह्मण आहे, दुसरा जो बघितला तर क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा जर बघितला तर तो आहे शूद्र. मध्ये ब्राह्मण समाज जो आहे किंवा ब्राह्मण जी लोक आहेत ही आरक्षणाच्या तर विरोधीच आहेत पहिल्यापासून. त्यामुळं हे काहीही झालं तरी आरक्षणाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा बोलणारच नाहीये. मग मराठा विरुद्ध ओबीसी झुंज लागो, तिकडे काही हो, जाळपोळ हो, मुर्दे पडत मारामारी हो, यांना काही देणं घेणं नाहीये. कारण दुसऱ्यांच्या जीवावरती किंवा दुसऱ्या लोकांवरती आपलं राज्य करणं हेच यांचं धोरण आहे. त्यामुळं तोडा आणि फोडा किंवा जोडा ही नीती जी आहे ही भारतीय जनता पार्टीची आहे. आणि त्याबरोबरच तिसरा जो महाराष्ट्रामध्ये पक्ष आहे की जो सत्ताधारी आहे, की जो भारतीय जनता पार्टीच्याच विचाराचा आहे, असा पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना. आणि याबद्दल बोलताना बाळासाहेब आंबेडकर एवढं सांगतायत की जसा भारतीय जनता पार्टी होम हवन करणाऱ्या लोकांचा, भटब्राह्मणांचा पक्ष आहे, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंचा सीकेपीचा पक्ष आहे एवढं म्हणतात. आणि त्याला रिप्लाय देताना एक माणूस किंवा एक पत्रकार बाळासाहेबांना प्रश्न करतोय की बाळासाहेब सीकेपी प्रश्न म्हणजे काय. आणि त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतायत ऐका. हवं का सत्यानाश झाला, सत्यानाश ऐकलं. बाळासाहेब आंबेडकर म्हणतायत सत्यानाश झाला. याचा अर्थ काय मित्रांनो, तर बाळासाहेब आंबेडकर जसं सांगतायत की भारतीय जनता पार्टी कोणाचा पक्ष आहे, हे बीजेपी हे वैदिक ब्राह्मणांचा पक्ष, आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे सीकेपीचा प्रश्न, सीकेपीचा पक्ष. याचा अर्थ ओबीसीची यांचा संबंध नाही, हे भूमिका घेणार नसतील. यांना मागासवर्गीयांना दिलेले अधिकार राहिले काय आणि न राहिले काय याच्याशी काहीही घेणं देणं नाही. तो या आरक्षणाच्या बाबतीत बोलणार नाही, कारण त्यांना लोकांवर राज्य करायचंय फक्त. बाकी काहीही हो, त्याच गटातला किंवा त्याच कॅटेगरी मधला उद्धव ठाकरेंचा सुद्धा शिवसेना आहे हे बाळासाहेब नमूद करत असताना सांगतायत की सीकेपी. आता मित्रांनो, सीकेपी म्हणजे काय, तर चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, हे तुम्हाला लोगो दाखवतोय. आता हे कोण आहेत नेमके, तर ही जी काही मंडळी आहेत म्हणजे ठाकरे जे कायस्थ चांद्रसेनी, सीकेपी जो शब्द वापरला बाळासाहेबांनी, हा मराठी भाषिक जो प्रांत आहे आपला आणि कोकणी भाषिक प्रांत यामध्ये असणारी एक जमात समजा, की ते स्वतःला होम हवन करणारे समजत नाहीयेत, ते लढाऊ समजतायत, ते क्षत्रिय स्वतःला समजतायत. आणि मग अशी जर मंडळी बघितली तर हे सीकेपी म्हणजे काय, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, तर याचा लॉंग फॉर्म एवढाच आहे की ते चंद्रसेन जो राजा होऊन गेलाय, त्यांचं म्हणणं आहे त्या राजाचे आम्ही वंशज आहोत, तो लढाऊ राजा होता, त्यामुळे आम्ही होम हवन मध्ये नाही, तर आम्ही क्षत्रिय आहोत. आणि त्याच्या पुढे प्रभू नाव लावतात, कारण राजकारणामध्ये सगळ्यात अग्रेसर किंवा पुढे असणारा माणूस म्हणून त्याला प्रभू ही पदवी असायची, म्हणून ते तशी नावं लावतायत. आता तुम्ही त्यांची नावं जर बघितली, आपल्याकडे आहे धर्माधिकारी,
जोड नाव असतात, धर्माधिकारी, कारखानीस, टिफन्नीस, कुलकर्णी, आणि त्या पदव्या ज्या असतात, देशपांडे असतात, देशमुख असतात, ह्या पदव्या त्यांच्या पुढे लावतात. किंवा आपण जर सांगली साताऱ्याचं बघितलं, दुसरं उदाहरण म्हणून सांगतो की पाटील ही पदवी आहे, पण सगळेजण त्यांच्या नावापुढे पाटील हे सुद्धा लावते. अशाच पद्धतीची ही गोष्ट होती. परंतु तेवढीच गोष्ट फक्त बाळासाहेबांनी वेगळ्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला. आणि बाळासाहेबांनी सांगायचं होतं की बाळासाहेबांना जी भूमिका ठामपणे सांगायची होती की बीजेपी असेल किंवा शिवसेना असेल, हे एकच आहे. फक्त भारतीय जनता पार्टी हा होम हवन करणारा, पूजा अर्चा करणाऱ्या भट ब्राह्मणांचा, तर CKP हा सुद्धा ब्राह्मणांचाच पक्ष आहे. परंतु तो होम हवन न करता स्वतःला क्षत्रिय मानतोय. अशा लोकांचा पक्ष, पण तोही ब्राह्मणच आहे, हे सांगत असतानाच त्या समोरच्या पत्रकाराला जर ते कळलं नसेल, तर बाळासाहेबांचं एवढंच म्हणणं आहे की आपण एवढं आत्ता जे काही मांडणी करतोय याच्यावर पाणी फिरल्यासारखं होतंय. कारण ते पत्रकाराच्या लक्षातच येत नाहीये. आणि ते पत्रकारांना ह्या गोष्टी सगळ्या माहिती असाव्यात, त्यातून दुसरा सुद्धा अर्थ असाही निघतोय, परंतु त्याला माहीत नाहीये. आणि त्यांनी ही गोष्ट मांडल्यामुळं बाळासाहेबांनी हा स्पष्टपणे शब्दात सांगितलंय की सत्यानाश झाला. आपण जे मांडतोय हे समोरच्यांना जर कळत नसेल, तर मग त्यांच्यात आणि यांच्यात फरक तो काय राहिला. आणि म्हणून मित्रांनो, महाराष्ट्राची परिस्थिती जी आहे, ही महाराष्ट्राची परिस्थिती व्यवस्थित बसावी किंवा गुणागोविंदाने नांदावी. आणि जो काही बहुजन समाज आहे, त्या बहुजन समाजामध्ये जे काही छोटे छोटे मायक्रो ओबीसीज आहेत, या सर्वांचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडी करते. आणि ती वंचित बहुजन आघाडीची यात्रा 25 तारखेला 25 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते. आणि ती महाराष्ट्रात होत असताना सर्वांना समजून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. आणि या सर्व गोष्टींचा जर विचार केला, तर मग बाकीचे जे पक्ष आहेत ते त्या जातीचे जरी असले तरी मात्र या लोकांची भूमिका ते स्पष्ट घ्यायला तयार नाहीयेत. याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी ही पत्रकार परिषद घेतली. आणि त्यामध्ये हा मुद्दा मांडत असताना हा शब्द प्रयोग केला. आणि तो शब्द प्रयोग जर बघितला, तर बाळासाहेबांनी जो शब्द प्रयोग केलाय तो 100% खरा आहे. कारण जी परिस्थिती आहे, त्याच्या मागचे बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्या मागची गोष्ट काय आहे, ही जर समोर बसलेल्या लोकांनाच माहीत नसेल, तर ती कशा पद्धतीनं लोकांसमोर जाणार आहेत, किंवा उद्या जी बातमी तयार करणार, ज्या बातम्या तयार केल्या जातील, या बातम्या कशा पद्धतीनं असतील, यावर एक विक्षित कॉमेंट्स म्हणून बाळासाहेबांनी सांगितले, सत्यानाश झाला. आणि मित्रांनो, होय, जर असं असेल तर मग मात्र या राजकीय पक्षांची म्हणजे सर्व माहिती, हे कोण काय कसे काय करतायत हे पत्रकारांना माहीत असणं हे गरजेचं आहे. आणि ते माहीत करून घेणं सुद्धा त्यांनी गरज आहे, मला तरी असं वाटतंय. आणि जर ते तसं करत नसतील आणि जे फक्त दिसतंय तेवढंच मांडत असतील, आणि अशी खोलवर किंवा जी एखादी हिडन थिंग जी गोष्टी असतात त्या जर यांना माहीत नसतात, तर बाळासाहेबांनी जे मांडलंय ते अगदी 100% बरोबर आहे, मला तरी असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत काय? तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की लिहा आणि कळवा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.